म्हणतात मोदींनी जशी नोटबंदी केली तशी आता भाजपसाठी मतबंदी करणार का, असं ते प्रश्न विचारतात. असं आहे की मतबंदी आणि मतांच्या याद्या ह्या फक्त आता विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरच विचारले जाते. जेव्हा हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येऊन हिंदुत्ववादी विचाराचं सरकार निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं, तेव्हा ह्या लोकांना झोंबायला लागलेलं आहे. पण लोकसभेच्या नंतर एकेकानी कुठे कुठे आम्हाला ही गोष्टी कानावर आल्या की एकाच व्यक्तीने 14 वेळा बुरखा घातला आणि मतदान केलं. त्याच्यावर तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. एकाच मोहल्ल्यामध्ये परत परत एवढं मतदान झालं. तुमच्या मालेगाव मध्ये काय झालं तेव्हा? काय नाही, हे दुबार यादी चौबार यादी, त्यांच्या एका घरामध्ये 10 बार यादी असतात. ते काही 2-3 वर थांबत नाहीत ना, 10-10 15-15. मग तेव्हा कोणी विचारत नाही. तेव्हा अगर हे लोकांनी प्रामाणिकतेने लोकसभेच्या नंतर पण अगर प्रामाणिकतेने विचारलं असतं की बाबा एवढं वोट जिहाद कसा होतोय, एकदा अब्दुल असलम, शेख अब्दुल शेख, मोहम्मद शेख एकच नावाचे 14-15 नावं असतात, तेव्हा काय नाही आक्षेप घेतला. आता हिंदूंच्याच नावावर काय टार्गेट केलं जात आहे? हिंदूंनाच परत का घरी जाऊन तुम्ही विचारणार आहे? कधी विचारा ना की बाबा सगळ्याच हिजाब घालून आलेल्या, बुरखा घालून आलेल्या मतदार केंद्रावर महिला, ह्या महिलाच असतात का? कधीतरी विचारण्याची हिंमत करा. बाळासाहेबांचा वारसा चालवताय ना, हिम्मत करा. मोहम्मद अली रोड मध्ये जाऊन विचारा, मालेगाव मधून विचारा, किती आहेत बघा, दुबार चौबार तबार किती आहेत तिकडे काढून ठेवलेले सगळे. ते कुठून आले? आपले आहेत या बांगलादेशी, पाकिस्तान, मिनी पाकिस्तान सारखं तिथे काही काही भाग तयार झालेले आहेत. विचारा ना या दोघा बंधूंना, तिथे जाऊन जरा उभं राहून विचारा की बाबा एवढे लोक मतदार यादीतून बाहेर काढा. विचार, हिंमत आहे का? आमच्या बाळासाहेबांची नव्हती.